नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने. स्वामी विवेकानंद म्हणतात, जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाहीत त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे. मित्रांनो, आज आहे 12 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 2005 साली हाँगकाँगमधील डिझनीलँड हे सुरू झाले होते. 12 सप्टेंबर 1998 रोजी डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1959 मध्ये ल्युना 2 हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले. 1959 साली चंद्रावर आदळलेल्या लुना 2 या अन्वेषकाने चंद्राच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे मापन केले व नंतर ल्युना 3 व झोंड 3 या अन्वेषकांनी पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतली. 12 सप्टेंबर 1948 साली भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन पोलीस ॲक्शन असे केले जाते. 1930 साली विल्फ्रेड रोडस ह्यांनी आपला शेवटचा म्हणजे 1110वा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. 12 सप्टेंबर 1666 रोजी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. 1666 रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकऱ्यांना दुसऱ्या दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळवण्यात आली. रामसिंग फौलद खान, तरबियत खान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक मोठ्या लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता, पण आरोप सिद्ध झाला नाही. अंबरची जहागिरी त्याला देण्यात आली नाही. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले. नंतर काही महिन्यांनी संभाजीला राजगडला सुरक्षितपणे आणण्यात आले. 12 सप्टेंबर 1948 रोजी मॅक्स वॉकर या ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटूचा जन्म झाला. 12 सप्टेंबर 1897 रोजी आयरीन क्युरी या नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञांचा जन्म झाला. नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या रेडियम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात वैज्ञानिक पेअर व मॅरी क्युरी यांची मुलगी आयरीन जोलिया क्युरी या सुद्धा भौतिक वैज्ञानिक होत्या. त्यांनी आपल्या आई वडिलांचा उज्ज्वल वारसा तेवढ्याच सामर्थ्याने चालवून आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. 1894 साली 12 सप्टेंबर या दिवशी विभूतिभूषण बंडोपाध्याय या जागतिक ख्यातीच्या बंगाली साहित्यिकांचा जन्म झाला. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. इच्छामणी या त्यांच्या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला आहे. 12 सप्टेंबर 1980 रोजी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई गोवा महामार्गावर मंतरलेली चैत्रवेल हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने सतीश दुभाषी यांचे निधन झाले. चित्रपट व नाट्यसृष्टीतील अभिनेत्री शांता जोग यांचे 12 सप्टेंबर 1980 रोजी निधन झाले. शंकर जयकिशन या जोडीतील जयकिशन डायाभाई पांचाळ यांचे 1971 रोजी 12 सप्टेंबर या दिवशीच निधन झाले. पंडित मल्लिकार्जुन मनसूर या हिंदुस्थानी शास्त्रीय गायकांचा 12 सप्टेंबर 1992 रोजी स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. ते ग्वाल्हेर घराण्याचे पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य होते. निळकंठ बुवा अलूरमठ आणि मंजी खा व भुर्जी खा असे 3 गुरु त्यांना लाभले. त्यांना पद्मविभूषण व कालिदास सन्मानाने गौरवण्यात आले आहे. 12 सप्टेंबर 1952 रोजी रामचंद्र गणेश कुंदोळकर तथा सवाई गंधर्व यांचा स्मृतिदिन आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायक खासाहेब अब्दुल करीम खा यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगळ यांचे गुरु म्हणजे सवाई गंधर्व. दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली होती.
12 सप्टेंबर 1926 रोजी मराठी साहित्यिक संशोधक विनायक लक्ष्मण भावे यांचा स्मृतिदिन आहे. ते ग्रंथकार आणि महाराष्ट्र सारस्वत या मराठी साहित्य इतिहास ग्रंथाचे लेखक आहेत. 1893 मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली होती. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.